मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन छान रेसिपीमध्ये। मी आज दुधी भोपळ्याची सुक्की भाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। दुधी भोपळ्याची सुक्की भाजी ना झटपट तयार होते, टिफिनसाठी सुद्धा कमी वेळेत कमी साहित्यामध्ये ना तयार होते आणि खायला सुद्धा खूप छान चविष्ट लागते। आपल्या घरामधले मुलं जर खात नसतील ना, मुलं सुद्धा अशा पद्धतीने भोपळ्याची भाजी जर बनवली ना खूपच आवडीने खातील। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आपल्याला जेवढं आवडतं कमी जास्त त्या पद्धतीने तेल जरी टाकलं, 1 उबळ 2 उबळ तरी पण चालेल। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची। मोहरी टाकून घ्यायची, मोहरी छान तडतडली की त्यामध्ये टाकून घ्यायचे जिरे, थोडासा कढीपत्ता टाकायचा, दुधी भोपळ्याची ना सुक्की भाजी हिरवी मिरची टाकून जर केली ना खूप छान होते खायला। लाल मसाल्याऐवजी हिरव्या मिरच्या भाजीची मसाल्याची भाजी जर बनवली ना खूप छान लागते। थोडीशी हळद टाकून घ्यायची, हळद टाकल्याच्या नंतर मिक्स करून घेऊया। आणि मी इथं दुधी भोपळा आहे ना त्याचे वरचे साल काढून अशा फोडी बनवून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। दुधी भोपळा फोडी आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या करू शकता, पण लहान जर फोडी बनवल्या तर भाजी पटकन शिजते। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅस मिडियम ठेवायचा, भात चवीपुरतं मीठ घालून घेऊया। याच्यामध्ये हरभरा डाळ टाकली तरी पण चालेल, पण हरभरा डाळ आहे ना अगोदर 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून मग त्याच्यामध्ये टाकायची। हरभऱ्याची डाळ सुद्धा खूप छान लागते दुधी भोपळ्याच्या सुक्या भाजीमध्ये। आता आपण आहे ना झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं भाजी मीडियम गॅसवरती ना वाफवून घेऊया। भोपळ्याच्या भाजीला आहे ना पाणी न टाकता आपल्याला भाजी शिजवून घ्यायची। पाया भोपळ्याला आहे ना त्याच्या अंगचं पाणी सुटतं, असं वाफवून घेताना भोपळ्याला छान असं पाणी सुटलेलं आहे। आपण परत एकदा झाकण ठेवून आहे ना 2 मिनिटं वाफवून घेऊया। मस्त अशी दोडक्याची भोपळ्याची भाजी ना छान मस्त वाफरलेली आहे। आता मी इथे ना शेंगदाण्याचा कूट बनवून घेतलेला आहे, शेंगदाणे भाजून घेतलेत। अशा पद्धतीने ना आबडधोबड शेंगदाण्याचा कूट काढून घ्यायचा, मोठालाच ठेवायचा। मोठाला शेंगदाण्याचा कूट आहे ना या दुधी भोपळ्याच्या सुक्या भाजीमध्ये छान लागतो खायला। मिक्स करून घेऊया। शेंगदाण्याचा कूट घातल्याच्या नंतर परत आपण मिडियम गॅसवरती ना थोडा वेळ भाजी वाफवून घेऊया, म्हणजे छान शिजते। मस्त अशी दोडक्याची भाजी आपली वाफरलेली आहे, ती मस्त असा सुरेख कलर सुद्धा आलेला आहे, मस्त अशी तयार झालेली आहे। तर दुधी भोपळ्याची सुक्की भाजी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये खूप छान भाजी होते। कशी वाटली माझी इथे ही रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चपाती सोबत भाकरी सोबत आहे ना खूप छान लागते खायला ही सुक्की भाजी। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।